आई, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बस राजन, तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. या वर्षात तुला तुझी गौरी आणि मोठी मुलगी नक्की भेटू दे. आई, मी सुद्धा त्याचीच वाट पाहतोय. आई, रात्रभर जागलीस ग? थोडासा आराम कर ना. अरे नाही, नको. नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे ना, आता असं सकाळी झोपून राहणं बरं नाही. वाटलंच मला ना तर दुपारी घेईन थोडी विश्रांती. मॅडम, कमळी मॅडम आल्यात. बरं बरं, तिला बसायला सांग. जरा चहा पाण्याचं बघ. आम्ही आलो. हो. कमळी आली आहे. काय झालं आई? मला कळतंय आई, कमळीचं नाव काढलं की तुला तुझ्या मोठ्या नातीची अजून जास्त आठवण येते ना. तुझंच काय आई, माझं सुद्धा तसंच होतं ग. मी सुद्धा कधी कधी कमळीमध्येच माझी मोठी मुलगी शोधत राहतो. मला बरेचदा असं वाटतं की माझी मोठी मुलगी कमळीसारखीच असावी. आई, काळजी नको करूस. तू अखंड जप केलायस ना, तो फुकट नाही जाणार. या वर्षी तुझी नात तुला नक्की भेटेल आई. देवावर विश्वास ठेव. कमळी, आजी, नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. सुखी राहा. तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुला सुखा समाधानाचं, भरभराटीचं आणि चांगल्या आरोग्याचं जाऊ. अशीच प्रगती करत राहा. काका, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षी सगळं तुझ्या मनासारखं होऊ देत. हं? आजोबा, नवीन वर्षाच्या लई 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 शुभेच्छा. बरं, मला सांग, तू फक्त शुभेच्छा देण्यासाठी खास आलीस आज? अहो होय, मग नवीन वर्षाची सुरुवात कशी चांगल्या माणसांनी भेटून करायची असते की नाही. आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला का मग सगळं वर्ष एकदम भारी जाते, असं माझी आई सांगायची. राजन, बघितलंस हिच्या आईने किती चांगले संस्कार केले तिच्यावर. कमळी, तू आता जेव्हा घरी जाशील ना, आईला भेटशील, तेव्हा सांग की आजीनी तिला खूप आशीर्वाद दिलेले आहेत आणि तिचे आभारही मानलेत. आजी, आभार कशाला? तुझ्यासारख्या गोड मुलीला जन्म दिल्याबद्दल आणि तिला इकडे पाठवल्याबद्दल. त्याशिवाय आपली भेट कशी झाली असती?